नमस्कार. रावण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं. 10 तोंडांचा एक अहंकारी दुष्ट राजा. बरोबर. हो, अगदी. सीतेचं अपहरण करण्याला खलनायक, हीच आपली ओळख आहे. पण समजा तुम्हाला कोणी सांगितलं की ही गोष्ट पूर्ण नाहीये तर आज आपल्याकडे शरद तांडाळे यांची रावण राजा राक्षसांचा ही कादंबरी आहे. आणि हे पुस्तक खरं सांगायचं तर रावणाच्या या पारंपरिक प्रतिमेला मुळापासून हादरून टाकतं. अगदी. आज आपण काय करणार आहोत तर या कादंबरीच्या आधारे रावणाच्या जडणघडणीच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. म्हणजे एक लहान अपमानित मुलगा बरोबर. सामर्थ्यशाली राजा, हा प्रवास कसा झाला. बरोबर. त्याच्या व्यक्तिमत्वाला नक्की कोणत्या गोष्टींनी आकार दिला. चला या कथानकात जरा खोलवर शिरूया. आणि यातली सुरुवातच मला खूप आकर्षक वाटते. कोणती? ही संपूर्ण कथा स्वतः रावण म्हणजेच दशग्रीव सांगतोय. हो, प्रथम पुरुषी निवेदन. हो. लेखकाने मी या शीर्षकाखाली जी मांडणी केली आहे त्यामुळे आपण थेट त्याच्या मनात, त्याच्या विचारांमध्ये प्रवेश करतो. आपण फक्त घटना पाहत नाही तर त्या घटनांचा एका लहान मुलाच्या मनावर काय परिणाम झाला हे अनुभवतो. हा खूप मोठा फरक आहे. आणि लेखकाने ही कथा लिहिण्याआधी केलेला अभ्यासही प्रचंड आहे. त्यांनी मनोगतात लिहिलं की 2013 साली लंडनमध्ये असताना त्यांना रावणाविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा झाली. मग भारतात परत आल्यावर त्यांनी वाल्मिकी रामायण, स्कंद पुराण, विष्णू पुराण अशा अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. बरोबर. आणि इथे त्यांचा उद्देश खूप स्पष्ट आहे. ते म्हणतात की त्यांना रावणाच्या आयुष्याकडे एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचं आहे. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे ही केवळ पौराणिक कथेची पुनरावृत्ती नाहीये. हा एका वादग्रस्त म्हणजे खलनायक म्हणून शिक्का बसलेल्या व्यक्तिरेखेला एक मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न आहे. अच्छा. म्हणजे त्याच्या कृतींमागील कारण शोधण्याचा प्रयत्न. अगदी. लेखक आपल्याला त्याच्या बाजूने विचार करायला भाग पाडतात. आणि याच कारणांमुळे त्याच्या मुळाशी जाणं महत्त्वाचं ठरतं. आणि या पुस्तकानुसार रावणाची सगळी मुळं त्याच्या गुंतागुंतीच्या वंशावळीत दडलेली आहेत. हो. पुस्तकात जे फॅमिली चार्ट्स दिले आहेत ते पाहून खरं तर डोकं चक्रावून जातं. हो ना. एका बाजूला तो ब्रह्मर्षी पुलस्त्य यांचा नातू आहे, म्हणजे त्याचे वडील भिश्रवा एक महान ऋषी, म्हणजे दशग्रीव जन्माने ब्राह्मण कुळातला. हीच तर गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. पण दुसऱ्या बाजूला त्याची आई कैकसी, ती असुर राजा सुमाली यांची कन्या आहे. बरोबर. म्हणजे त्याच्या रक्तात ब्राह्मण आणि असुर या दोन पूर्णपणे भिन्न आणि खरं तर एकमेकांच्या विरोधात उभ्या असलेल्या परंपरांचा संगम आहे. आणि ही गुंतागुंती इथेच थांबत नाही. बरोबर. त्याची पत्नी मंदोदरी, ती दानव राजा याची मुलगी. म्हणजे देव, दानव, दैत्य, असुर, राक्षस, ऋषी हे सगळे कुठेतरी एकमेकांशी रक्ताच्या नात्याने जोडलेले आहेत. हे तर एखाद्या आंतरराष्ट्रीय राजकारणासारखं वाटतंय, जिथे सगळे देश एकमेकांशी जोडलेले आहेत पण त्यांच्यात सतत संघर्ष सुरू असतो. अगदी तसंच आहे. ही वंशावळ म्हणजे केवळ एक फॅमिली ट्री नाहीये, तर त्या काळातल्या सत्ता संघर्षाचा एक राजकीय नकाशा आहे. कोण कोणाच्या बाजूने, कोण कोणाच्या विरोधात यावर सगळं अवलंबून आहे. आणि याच राजकीय कौटुंबिक संघर्षाच्या केंद्रस्थानी दशग्रीवाचा जन्म झालाय. अच्छा. त्याच्या मनात जो ओळख आणि अस्तित्वाचा संघर्ष निर्माण होतो तो याच वंशावळीतून जन्माला येतो. तो स्वतःला ऋषीपुत्र समजावा की असुरकुमार, हा त्याच्या आयुष्यातला मूलभूत प्रश्न आहे. ही गुंतागुंतीची पार्श्वभूमी तर झाली, पण प्रत्यक्ष आयुष्यात म्हणजे वडिलांच्या आश्रमात राहत असताना दशग्रीवाला याचा काय अनुभव आला, त्याचं बालपण कसं होतं. आणि इथेच या कादंबरीचा मूळ गाभा आहे. मी या भागात दशग्रीव त्याच्या लहानपणाचं वर्णन करतो, जे खूपच त्रासदायक आहे. त्रासदायक? हो. तो, त्याचा भाऊ कुंभकर्ण आणि धाकटा भाऊ विभीषण वडिलांच्या ऋषी विश्रवांच्या आश्रमात राहतात. पण ते ऋषीपुत्र असूनही त्यांना सतत असुर, राक्षस म्हणून हिणवलं जातं. पण का? आई असुर कुळातली असल्यामुळे? अगदी. आश्रमातील इतर ऋषीपुत्र त्यांच्यासोबत खेळत नाहीत, त्यांना वेगळं पाडतात, त्यांना अपवित्र मानतात. पण एक मिनिट, त्याचे वडील स्वतः एक महान ऋषी होते, मग त्यांना आपल्या मुलांवर होणारा हा अन्याय दिसत नव्हता का? हाच तर महत्वाचा प्रश्न आहे. ते इतके निष्क्रिय का होते, याबद्दल पुस्तकात काही तपशील आहे का? हो, आहे. आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं विश्रवा आणि दशग्रीवाचे आजोबा सुमाली यांच्या भेटीतून. झालं असं की एके दिवशी त्याचे आजोबा असुर राजा सुमाली अचानक आश्रमात येतात.
आपल्या मुलीची आणि नातवंडांची ती दयनीय अवस्था पाहून ते संतापाने लालबुंद होतात. आणि इथे वडील विश्रवा आणि आजोबा सुमाली यांच्यातला जो संवाद आहे तो 2 विचारसरणींमधला संघर्ष दाखवतो. म्हणजे नक्की काय होतं त्यांच्यात? विश्रवा हे शांत, ज्ञानी आणि नियतीवर विश्वास ठेवणारे ऋषी आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जे घडतंय ते सहन करायला हवं. संयम ठेवायला हवा. हो, काळ सगळं ठीक करेल. पण सुमाली हे एक पराभूत राजे आहेत. ते आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी तळमळत आहेत. अच्छा. ते विश्रवांना थेट म्हणतात, तुमचं ज्ञान तुमच्या मुलांचं पोट भरू शकत नाही किंवा त्यांना सन्मान देऊ शकत नाही. खूपच प्रभावी वाक्य आहे. हो, ते दशग्रीवाला सांगतात की त्यांची सोन्याची लंका जी त्यांच्या हक्काची होती ती देवांच्या मदतीने त्याचा सावत्र भाऊ कुबेर याने कशी कपटाने हिसकावून घेतली. म्हणजे विश्रवा हे सहनशीलतेचे प्रतीक आहेत, तर सुमाली हे बंडखोरीचे. अगदी बरोबर. सुमाली दशग्रीवाच्या मनात स्वाभिमानाची आणि न्यायाची पहिली ठिणगी टाकतात. ते त्याला सांगतात की सन्मान मागून मिळत नसतो, तो हिसकावून घ्यावा लागतो. आणि त्याची आजी सुद्धा त्याला त्याची खरी ओळख पटवून देते. ती सांगते की तू केवळ असुर नाहीस, तर महान पुलस्त्यांशींचा वंशज सुद्धा आहेस. हा अपमान सहन करण्याऐवजी स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण कर. हो, आपलं हक्काचं राज्य परत मिळव, हा त्याच्या आयुष्यातला एक निर्णायक क्षण आहे, जिथे त्याला पहिल्यांदा एक ध्येय मिळतं. म्हणजे एका बाजूला असुर आजोबा सुमाली त्याला एक राजकीय ध्येय देतात, एक जळजळीत वास्तव दाखवतात. पण मग त्याच्या आयुष्यात एक दुसरं तितकंच महत्वाचं वळण येतं, नाही का? हो, आणि हे वळण त्याच्या व्यक्तिमत्वाला पूर्णपणे वेगळा आकार देतं. काही काळानंतर त्याचे दुसरे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील महर्षी पौलस्त्य आश्रमात येतात. अच्छा. म्हणजे ब्रह्मर्षी पुलस्त्य यांचे पुत्र. हो, सुमाली जर सुडाची आग असतील तर पौलस्त्य हे ज्ञानाचा शांत प्रकाश आहेत. त्यांच्या येण्याने दशग्रीवाच्या आयुष्याला एक पूर्णपणे नवी आणि अनपेक्षित दिशा मिळते. हे खूपच रंजक आहे. 2 पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचे आजोबा. पौलस्त्य त्याला काय शिकवतात? पौलस्त्य हे ज्ञानाचं मूर्तिमंत रूप आहेत. ते दशग्रीवाला पाहताच त्याच्यातील प्रज्ञा आणि क्षमता ओळखतात. ते त्याला आर्य आणि असुर या शब्दांचा खरा अर्थ समजावून सांगतात. ते म्हणतात आर्य म्हणजे श्रेष्ठ, पण हे श्रेष्ठत्व जन्माने नाही, तर कर्माने, ज्ञानाने सिद्ध होतात. बरोबर. जे स्वतःला जन्माने श्रेष्ठ समजतात ते दांभिक आहेत. ते देवांच्या दुटप्पीपणावरही टीका करतात. म्हणजे ते दशग्रीवाला एक वेगळीच दृष्टी देतात. हो, ते त्याला सांगतात की स्वाभिमान हा कर्तव्यापेक्षाही मोठा असतो आणि ज्ञानच खरं सामर्थ्य आहे. म्हणजे बदला घेण्यासाठी जी शक्ती लागेल ती ज्ञानाच्या मार्गानेच मिळवता येईल, असं त्यांचं म्हणणं होतं. नेमका हाच मुद्दा. पौलस्त्य त्याला सांगतात, सूड भावनेच्या आहारी जाऊन घेतला जात नाही. त्यासाठी तपस्येची, ज्ञानाची आणि सामर्थ्याची गरज असते. आणि मग ते त्याला शिकवतात. हो, ते दशग्रीवाला केवळ शस्त्रविद्या नाही, तर वेद, शास्त्र, राजनीती यांचं शिक्षण देण्याचं ठरवतात. ते दशग्रीव, कुंभकर्ण आणि विभीषण या तिघांनाही आपले शिष्य म्हणून स्वीकारतात. आणि पुढच्या शिक्षणासाठी त्यांना आपल्यासोबत नेण्याचा निर्णय घेतात. हो, आपल्या आश्रमात. माझ्यासाठी हे खूपच अनपेक्षित आहे. म्हणजे रावणाच्या आयुष्यात जणू काही 2 ग्रँडफादर होते. एक त्याला पॉलिटिक्स आणि वॉर स्ट्रॅटेजी शिकवत होता, आणि दुसरा फिलॉसॉफी आणि एथिक्स. काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. आणि ह्याच कॉम्बिनेशनमुळे तो रावण बनला. लेखकाला हेच सुचवायचंय की रावणाची जडणघडण या 2 ध्रुवांवर झाली. आजोबा सुमाली यांनी त्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची राजकीय महत्वाकांक्षा दिली, एक ध्येय दिलं. तर आजोबा पौलस्त्यांनी ते ध्येय गाठण्यासाठी ज्ञानाचा आणि तपस्येचा मार्ग दाखवला. त्यामुळे तो केवळ एक योद्धा नाही, तर एक विद्वान म्हणून घडला. अगदी. त्यामुळे रावण केवळ एक आक्रमक, क्रूर योद्धा नाही, तर तो एक महान विद्वान, संगीताचा जाणकार, एक कुशल प्रशासक आणि एक महान तपस्वी म्हणून घडला. त्याच्या व्यक्तिमत्वाला या दोन्ही आजोबांनी मिळून आकार दिला. तर रावण राजा राक्षसांचा ही कादंबरी रावणाला एका पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर ठेवते. त्याच्या 2 आजोबांकडून मिळालेले परस्पर विरोधी संस्कार या सगळ्यांनी मिळून त्याला घडवलं. बरोबर. ही कथा आपल्याला हे दाखवते की कोणत्याही व्यक्तीची ओळख ही काळ्या पांढऱ्या रंगात विभागलेली नसते. तिचे निर्णय आणि आयुष्य हे तिच्या बालपणीच्या अनुभवांवर आणि तिला मिळालेल्या संस्कारांवर अवलंबून असतात. हो, खरंय.
हे पुस्तक रावणाच्या कृतींचे समर्थन करत नाही, पण त्यामागे असलेली मानवी बाजू आणि संभाव्य कारणं नक्कीच शोधतं. ते आपल्याला विचार करायला भाग पाडतं. की आपण ज्याला खलनायक समजतो त्याच्याही आयुष्याला एक दुसरी बाजू असू शकते. अगदी. म्हणजे लेखक केवळ रावणाची बाजू मांडत नाहीयेत, तर ते नायक आणि खलनायक या आपल्या संकल्पनांनाच आव्हान देत आहेत. हो. ते सुचवत आहेत की इतिहास नेहमी विजेत्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला जातो. आणि पराभूतांची बाजू समजून घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही. हे आजच्या काळातही तितकंच लागू होतं, नाही का? नक्कीच. आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो. आपण फक्त त्याच्या जडणघडणीबद्दल बोललो. हां. जर रावणाच्या सामर्थ्याचा आणि महत्वाकांक्षेचा पाया ज्ञानाची आस आणि आपल्या लोकांवर झालेल्या अन्यायाची चीड असेल, तर मग त्याच्या पुढच्या आयुष्यातील निर्णयांकडे, हो, विशेषतः सीतेच्या अपहरणाकडे, केवळ एका खलनायकाची वासनांध कृती म्हणून पाहणं योग्य ठरेल का? की त्यामागे आणखी काही गुंतागुंतीची राजकीय, सामाजिक किंवा अगदी वैयक्तिक कारणं असू शकतील. बरोबर. ज्याकडे आपण आजपर्यंत सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं आहे.